मित्रांनो, होळीमध्ये किती मस्ती केली आणि आपल्याला कोण कोण भेटलं, कशी केली, तर चला बघूयात. गुड मॉर्निंग गाईज. सर्वप्रथम होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही विचार करत असाल की आज रंगपंचमीच्या दिवशी मी नवीन कपडे घालून कुठे जातोय, तर मी आज जातोय एका इव्हेंटला. बघूयात मला सर्वप्रथम कलर कोण लावताय आणि मी कोणाला लावेल हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग पूर्ण बघा. तर निघूयात आपण इथून. सो गाईज, आम्ही निघलोय आता इव्हेंटसाठी. अजून तर कलर कोणी लावला नाहीये आणि तुम्ही बघू शकता हाताला मी पण कोणाला लावलेलं नाहीये. मला बघायचंच आहे की मी फर्स्ट कलर कोणाला लावेल किंवा कोणाकडून लावून घेईल. सगळ्यांनी गेस केलं असेल की मी कोणाकडून लावून घेईल किंवा मी कोणाला लावेल, पण होऊ शकतं की त्याच्या जागेवर दुसरा व्यक्ती पण असेल. पण तो व्यक्ती कोण आहे हे बघायचंय तुम्हाला, तर ब्लॉग पूर्ण बघा. ऑन द वे आहे. ठीक आहे. तर इथून गेल्यावर बराच उशीर झालाय. समथिंग 11 वाजायच्या करीब करीब 10 वाजले तर 11 वाजणार. इथून 1 तास लागेल. किती लागेल तुझ्या? 1 तास. 1 तास लागेल. 1 तास मध्ये आम्ही इथं जातो. बघूयात काय काय एन्जॉय होईल आज. मी इव्हेंटला नाही गेलेलो याच्या अगोदर. फर्स्ट टाइम इव्हेंटला आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. मागच्या वेळेस केलेलं होतं पण पुण्या साईडला गेलो होतो, मग मी तिकडे गेलो नव्हतो. या साईडला जातोय, जवळ आहे. आणि होळीच्या दिवशी पेणारा व्यक्ती प्रत्येक राजा माणूस असतो, म्हणून त्यांच्या नादाला नाही लागायला पाहिजे असं तुषारला सांगत होतो. तसंच माझी पण लांब जायची इच्छा नव्हती, म्हणून मी जवळच्या जवळ होतो. जातोय. बघूया आज काय काय आनंद, एन्जॉय, मस्ती की अजून दुसरं काय होतंय. तर चला दाखवतो इव्हेंटची मजा. सोनू आणि प्रणालीने चांगलंच वेलकम केलं होतं. त्यानंतर तुम्हाला तर माहीत होतं मी पहिला कलर माऊलाच लावणार होतो आणि मला पण कलर खूप सारा लागला होता. तर मुली सगळ्या ग्रुप आला होतो आम्ही. त्यानंतर बुटक्या मुलीजवळ गेलो. आकांक्षा ती रुसून बसली होती, तिला लवकर हॅपी होली बोललो नाही. तिला हॅपी होली बोललो आणि त्यानंतर गेलो थोडं मित्राकडे. त्याला सांगितलं की मुली कशा बघायच्या, म्हणजे कोणत्या चांगल्या मुली आहेत, कारण माऊ लांब गेली होती. माऊ लांब गेल्यामुळे मला मुली बघायला थोडा चान्स भेटला. आणि त्यानंतर काय रंगवलं पूर्ण. बुटके पोरी आले रंगवून टाकलं. ते प्रणालीच्या केसाला रंग लागलेला नव्हता आणि आपलं परंपरा आहे आपल्या मैत्रिणीच्या केसाला रंग लावायचा. ही बुटकी वारंवार येत होती आणि कलर लावत होती. मी काढला केसावरचा टोप आणि प्रणालीचा केसाला घासला. असं घासलंय जसं 2-4 किलो तिला पूर्णपणे शॅम्पू लागणार पूर्ण केस धुण्यासाठी, एवढं घासला होता. हे मधात मित्र येत होते, फॅन फॉलोइंग येत होते, कलर लावून जात होते. सगळ्यांना आवड आहे एकमेकांशी खेळायची. तर प्रणाली, सोनू त्यांनी खूप चांगला इव्हेंट केला. आणि हे बघा ती कशी दिसत होती हे सांगत होते, पण एक चुडेलसारखी दिसत होती. आता हे सांगणार नाही. हे काय लक्ष्मीनं पकडलं होतं, लक्ष्मीला पकडलं होतं माऊनी आणि तिला लावत होतो कलर. आता आमची प्लॅनिंग झाली होती तुषारची माझी, लक्ष्मी आणि डॉलीला पकडायची. तर काय केला प्लॅन आणि गेलो मग बाजूला. माऊचं पूर्णपणे पोट भरलं नव्हतं, मन भरलं नव्हतं. परत मला कलर लावत होती, वारंवार कलर लावत होती. तिचं मन भरलंच नव्हतं. हा मधात आला कृष्णा, त्याला काय मुलगी भेटली नाही वाटतं म्हणून इकडं रागून आला होता तो. आणि काय आता मी डॉलीला पकडणार होतो, डॉली सुटली होती. डॉली सुटल्यानंतर लक्ष्मीनं मला परत पकडलं होतं. मग आम्ही बदला घ्यायचं ठरवलं लक्ष्मीला पकडण्यासाठी. परत डॉली येणार होती. आता डॉली आली. डॉली तर पूर्ण थैली घेऊनच आली होती. मग काय झालं, ते उलटत पडलं तिच्यावर. मी तिचा हात पकडला आणि पकडून ठेवलं तिला. आणि ही जी बाजूची बुटकी मुलगी आहे ती मैत्रीण नवीन आहे आणि तिनं मला हेल्प केली डॉलीला कलर लावण्यासाठी. मग काय डोक्यावरचा टोप काढला तिचा पण. आणि आपली परंपरा तर तुम्हाला पण माहिती आहे काय, आपल्या मैत्रिणीला चांगलंपणे घासणं. मग काय चांगलं घासलं. असं घासलं आहे जसं 4-5 किलो साबण लागेल आणि शॅम्पू तर वेगळीच लागेल तिला पूर्ण केस धुण्यासाठी, एवढं घासलं. पुढं गेलो. सोनूसोबतची मज्जा तर वेगळीच होती. तो खूपच भारी होता तो डान्स. आणि डॉलीसोबत पण डान्स केला. सोनूने उचलून नेलं होतं खाली आम्हाला. डॉली छान डान्स करते.
परत आलो. फॅन फॉलोइंग मित्र आणि आपले काही फ्रेंड्स होते ते आले, फोटो काढले त्यांनी. बरेच जणांनी काढले होते, ते सगळे टाकणं जमलं नाही आपल्याला. तर हे काही मित्र आहेत ते आले होते. हे 2 बेवडे मित्र आपले, मी नाही सांगितल्यावर पण मला उचलून नेलं. माझ्या अंगाला पाणी लावत नव्हतो मी, आणि हे दोघं आले आणि घेऊन गेले डायरेक्ट. मित्र मदत येत होते पकडायला, त्यांना पण पकडून घेतलं दुसऱ्यांनी. आणि मग काय, गेलो आणि डायरेक्ट भिजलो गर्दीमध्ये. तिथं भिजलो तर भिजलो, सगळे तिकडं खूप धिंगाणा झाला. त्यानंतर तुमचा भाऊ दिसत होता एकदम रावस, अशी एंट्री, एक अशी एंट्री एकदम झकास, कडक दिसत होतो. आलो इकडं, मग माऊसोबत थोडा डान्स केला, एन्जॉय केला. हा वाला डान्स तर खूप आयुष्यभर आठवण ठेवेल. त्यानंतर आम्ही आलो बाहेर. सो गाईज, होळीचा एन्जॉय खूप चांगला झाला. ब्लॉग पूर्ण तुषारनं घेतलेत. कसे कसे घेतले, काय काय घेतले माहित नाही. डान्स पण झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. महेश कसं वाटलं? मला तर डायरेक्ट चिखलात फेकलं भैया. पाणी येत होतं पण आम्ही भिजलो. पाणी येत होतं. वन ऑफ द बेस्ट फिलिंग, पण कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं नाही. अरे यार, डीजे डीजे डीजेचं सिस्टम बिलकुल नाही आवडलं मला. बिलकुल जेन्युइन फील देणार आहे मी. हा बिलकुल पण सॉन्ग चांगलं नव्हते. असं डोकं बाकी? दुखू लागलं माझे असे बोर गाणे ऐकून. बाकी एन्जॉय कसं वाटलं? कायच बाकी एन्जॉय ठीक. डी टीम छान होती, एन्जॉय केला, गाणे पण मस्त होते. काय नाही भेटलं. ओके, लक्ष्मी छान वाटलं, मस्त. बघू शकता तुम्ही. बघू शकतो. केस सोड ना, केस सोड. छान वाटलं. डान्स वगैरे केला, सगळं केला. तर बाहेर यायचा प्लॅन आहे, पुढे बघूया आमचं काय काय. पूर्ण ओल्लं झालंय, पूर्ण खालून वर ओल्लं झालंय. आतून पण ओल्लं झालंय. हे काय बोलतो? ठीक आहे. म्हणून मारली उन्होंने. टीम छान होती खरंच. आम्ही छान, बाकी सगळे हम छान घोडे हैं. बोंबल 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 बोंबल. हा, हो. आपली टीम छान होती, बाकी सगळे असेच होते. हा. सगळ्यांची टीम ज्याच्यासाठी चांगलीच असते, बट आमची टीम खरंच चांगली होती. खूप एन्जॉय केला, एकदम समजून घेणार आहे सगळे एकमेकांना. तसं आता जातोय चहा घ्यायला. सगळ्यांना हॅपी होली वन्स अगेन. लव्ह यू, बाय बाय.